निमित्ताने जमला, सर्वांना श्रुत जरी असलं, परंतु एक वक्त्याचा आधी कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा तो असा आपल्या या कोतूर गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा एक दिवसीय सोहळा आयोजित केलेला आहे आणि ह्याही वर्षी तितक्याच उत्साहाने थाटामाटाने हा एक दिवसीय सोहळा संपन्न होत आहे. आपण सर्वजण या सोहळ्यासाठी जमलात. आज या सोहळ्यासाठी सुंदर असं संगीतमय प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे. या संगीतमय प्रवचनासाठी सुंदर अशी जे साथ संगत करताय, ज्याने मृदंगावरती थाप जरी मारला, सुंदर विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी त्याच्यातून बाहेर पडतो ना, असे आमचे मृदंगाचार्य हरिभक्त पारायण आमचे जमगम दादा, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. इकडे गोड अशी गायनाची साथ देत आहेत गान कोकिळा, आपल्या महाराष्ट्राचं वैभव हरिभक्त पारायण आमचे नाना महाराज पिंपळखेडकर, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांना सुंदर अशी गोड गायनाची साथ देत आहेत आपल्याच गावचं वैभव असणारे हरिभक्त पारायण आमचे दीपक दादा सोनवणे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि गोड अशी साऊंड सिस्टीम दादा तुमची फक्त शेवटपर्यंत आवाज असाच असू द्या, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सर्व श्रोतृ वर्ग, माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा हरची तसे भक्ती. एक एक श्रोतृ वर्ग म्हणजे माझ्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात महेशाच्याच मूर्ती आहात. बघा जिथे जिथे विठ्ठल विठ्ठल भजन एखादा प्रमाण आवडेल ना, तर सुंदर टाळी वाजवायची, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायला विसरायचं नाही. कारण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाही. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप खूप आभार. जसं संसारामध्ये आपल्याला पती पत्नीची साथ हवी असते ना, तशी परमार्थामध्ये सुद्धा पती पत्नीची साथ हवी असते. म्हणून माझे पतिदेव हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज काळे, वारकरी महामंडळ चांदवड तालुका अध्यक्ष, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. माझे दीर सुद्धा या कार्यक्रमासाठी आले, हरिभक्त पारायण आमचे भूषण दादा काळे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. लाडकी लेक मी कृपा बहुतांची. आणि आज हा कार्यक्रम आपण इथे ऐकतोय, पण नंतर आपल्याला भविष्यात सुद्धा जेव्हा ऐकावा वाटला हा कार्यक्रम ना, आपण ऐकू शकणार असा भक्ती रंग चॅनल, या भक्ती रंग चॅनलला हा कार्यक्रम आपल्याला दिसणार आहे. म्हणून शूटिंग वाल्या दादांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. बघा सुंदर असा श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथीचा दिवस सगळीकडे अगदी आनंदामध्ये साजरा होतोय. का संतांची पुण्यतिथी करतात हो? अहो बघा, तुमचं आमचं होतं ते श्राद्ध होतं, संतांची होती ती पुण्यतिथी होते. आणि देवाची आपण काय साजरी करतो? देवाची आपण जयंती साजरी करतो. देवाला जर आणायचं असेल ना, तर देवाला आपल्याला आणावं लागतं. पण संत जे आहेत ना, माझे संत मात्र स्वतःहून येत असतात. कशासाठी येतात हो संत? काही कारण घडलं असेल ना संतांना यासाठी सुद्धा, तर संत
साधनासी बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. अहो संत महात्मे जाहीर वैकुंठातून आले हो, म्हणून संत जे आहेत ना ते स्वतःहून येत असतात आणि तुम्हाला आपल्याला यावंच लागतं. आल्यावरती हा देह ठेवावाच लागतो. पण आपली होती का पुण्यतिथी? आपलं वर्ष श्राद्ध 1 वर्ष फक्त झालं का तेव्हा वर्ष श्राद्ध होतं आणि विसरूनही जातात नंतर. पण आज माझ्या संतांची पुण्यतिथी किती दिवसापासून साजरी होते हो? आता 337 ना, 337 वर्ष झाले तरीही आपण संतांना विसरत नाही. कारण या संतांनी ना आपल्या जगाचं सगळ्यांचं कल्याण व्हावं ना म्हणून खूप प्रयत्न केलेले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे, म्हणून आपण संतांना विसरायला तयार नाही. कारण संत जर नसते ना तर आज जे आहे ना सगळीकडे हा आनंदच नसता हो. म्हणून संतांची जी होते ती पुण्यतिथी होते. आजही संतांची पुण्यतिथी. आणि संत कोणत्या घरामध्ये जन्माला येतात हो? ओ संत ज्या घरात जन्माला येतात ना आई वडिलांची सुद्धा खूप पुण्याई असावी लागते हो. की जगनाडे महाराज ते जन्माला आले, म्हणजे संतांजी महाराज जिथं जन्माला आले ना तर नाव आहे यांचा वडिलांचं विठोजी आणि आईचं नाव मथाबाई. आणि योगायोगाने काळे घराण्यातल्याच या मथाबाई. आणि आज यांचं प्रवचन ऐकताय ना तेही काळेच आहे. म्हणजे योगायोग आला बघा. म्हणजे आमच्याच घराण्यातल्या त्या काळे घराण्यातल्या मथाबाई यांचा विवाह विठोजी बरोबर झाला, चाकण गावामध्ये झाला. पण बालपणापासून जे बालकडू असतात ना घरामध्ये, आता आम्ही दीपक दादांच्या घरात थांबलेलो होतो ना, छोटीशी मुलगी त्यांच्या घरातली गेल्या बघा बाळकडू जर घरात आपण पाजले ना तर ती दीदी गेल्या जय श्रीराम राधे राधे बोलत होती. 13च महिन्याची दादा, 13 महिन्याची मुलगी इतके बाळकडू घरातून पाजल्या गेले ना, तसं या जगनाडे महाराजांच्या घरामध्ये सुद्धा बाळकडू पाजल्या गेले. आई वडील जे होते ना दोघही वारकरी होते, दोघही वारकरी सुंदर भगवंताचं नामस्मरण करायचे. आणि मग नामस्मरण करता 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 त्यांनी देवाकडे मागितलं, देवा अरे असा मुलगा आम्हाला दे देवा की त्याचा जो आहे ना तो झेंडा जो आहे ना त्याचा सगळ्या ज्याने समाजाची सेवा केली पाहिजे, सुंदर प्रमाण दिलं दादाने. असा मुलगा आमच्या पोटी जन्माला घाल भगवंता. आणि आपण भगवंताकडे जर एखादी इच्छा व्यक्त केली ना, अरे जे जे इच्छी मन ते पूर्वी नारायण, माझा भगवंत आपली सगळी इच्छा पूर्ण करत असतो. पण बघा आणि हळूहळू या मथुराबाई आई साहेब आहे गरोदर राहिल्या आणि गरोदरपणामध्ये सुद्धा मथुराबाई आईने भगवंताचं नामस्मरण काही सोडलं नाही हो. आज माझी ताई जर गरोदर राहिली, ताईंनो आपण डॉक्टर कडे जातो, डॉक्टर काय सांगतात, बेड रेस्ट करावी लागेल. मग बेड रेस्ट करण्यासाठी आपण कुठे जातो बोलता येतं ना तुम्हाला, माहेर मध्ये जातो. मग माहेरमध्ये गेल्यावर ताई का ग्रंथ वाचते का तिथे? माहेर मध्ये गेल्यावर हातात असतो मोबाईल, समोर असते टीव्ही. मग ते बाळ सुद्धा जन्माला येतं ना तर त्या बाळाला सुद्धा जन्माला आल्या काय लागतो, हातामध्ये मोबाईल लागतो, समोर टीव्ही बघायला लागते. मथुराबाई आईने जे आहेत ना गरोदरपणामध्ये संस्कार त्याच्यावरती केले, ह्या बालकावरती केले. आणि हळूहळू मथुराबाई आई साहेबांचे गरोदरपणाचे दिवस भरले आणि अखेर तो दिवस उगवला हो. 8 डिसेंबर 1624 हा दिवस आपण जगनाडे महाराजांची जयंती म्हणून साजरे करतो हा. आणि
हे संत कुठे जन्माला येतात हो? पवित्र ते कोण? पवित्र ते सुंदर प्रमाण दिलं. टाळी वाजवा मला म्हणत आहे ना. का टाळी वाजवायची आधी सांगते, मग तुम्ही जोरात टाळी वाजवा. बघा आपल्या हातावरती ना धनरेषा असते, भाग्यरेषा असते. ती कुणाच्या हातावरती धनरेषा भाग्यरेषा पुसाची असते, कुणाच्या हातावरती नसते. पण जेव्हा कथेत कीर्तनात प्रवचनात आपण सुंदर टाळी वाजवून नामस्मरण करतो ना, तर आपल्या हातावरची धनरेषा भाग्यरेषा खुलल्या जाते. मग स्वार्थ साधून परमार्थ साधल्या जातो ना. म्हणून सुंदर प्रमाण आवडलं विठ्ठल विठ्ठल भजन आलं की सुंदर हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायला विसरायचं नाही. विठ्ठल सुंदर प्रमाण दिलं आमच्या महाराजांनी. पवित्र ते कुळ पावाना तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. त्याच्यासाठी देश सुद्धा पवित्र असावा लागतं आणि कुळ सुद्धा पवित्र असावं लागतं हो. तर मामाच्या गावाला सुदुंबरे ह्या गावाला आहे ना, काळे घराण्यामध्ये हे बाळ जन्माला आलं. यांचं मूळ गाव जे आहे चाकण, वडिलांचं गाव चाकण, पण आईचं माहेर जे आहे सुदुंबरे मधलं. आता बाळकडू योग्य अशा वयातच बाळकडू पाजला गेले ना, तर जेव्हा बाळ हळूहळू हळूहळू मोठं व्हायला लागलं ना, या बाळाचं जन्मानंतर यांचं नाव ठेवलं संताजी. हो, संताजी नाव ठेवलं आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळ सुंदर असं रांगतंय, खेळतंय आणि त्याच्याबरोबर हे जे बाळ आहेत ना, सुंदर असं भगवंताचं नाम स्मरण सुद्धा करतंय हो हे संताजी नावाचं बाळ. आणि सगळीकडे आनंदी आनंदाचं वातावरण असताना ना, आता चाकण गावी यांना आणलं. बाळंतणीला आणलं, बाळाला चाकण गावी आणलं आणि बाळ आता ह्या चाकण गावामध्ये वाढायला लागलं. पण घरामध्ये कसं वातावरण होतं? सुंदर असं वारकरी घराणं असल्यामुळं सगळीकडे वारकरी वातावरण होतं. सुंदर टाळ मृदुंगाचा आवाज जो आहे ना, रोज कानावरती पडायचा या संताजी महाराजांच्या. आणि वैष्णवांच्या घरात आवाज कसलेला येत असतो? वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा
बाळ मोठं होत आहे, पण आपण जे आहेत ना दादांना आहे ना, जे घ्यायचं ते घेत नाही हो, आणि जे आपल्या हिताचं नाही ते करत बसतो. बघा, आपल्याला जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला संगत कुणाची करावी लागेल हो? जर दारुड्याची संगत केली, नको ते खाणाऱ्याची, नको ते पिणाऱ्याची आपण संगत केली, तो सुरुवातीला काय म्हणेल, ए बाबा थोडस एक घोट घे रे. अरे एक घोट घेता 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 त्या बाटल्या कधी संपल्या जातील ना, समझदार. अरे जाम से जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे सुबह उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला तो पी लो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. एक बार हरि नामाचा प्याला प्या, बघा आपलंही जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही हो. म्हणून आपण जर संतांच्या संगतीत आलो ना तर आपलं जीवन सुधारलं जाईल. काय झालं, 4-5 मुंग्यांचा घोळका बसलेला होता. जसं महिला मंडळ आपण गप्पा मारत बसतो ना, अशा मुंग्यांच्या गप्पा चालल्या होत्या हो. आणि त्या मुंगी गप्पा मारता 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 त्यातली एक मुंगी म्हटली, अगं बाई मला जे आहे ना ग दिल्लीला जावं वाटतं ग. कोण म्हटलं, मुंगी म्हटली. मुंगी. मग तिच्या बाकीच्या मैत्रिणीने तिला सपोर्ट करावला. त्या बाकीच्या मैत्रिणी म्हटल्या, अगं बाई अगं दिल्ली का जवळ आहे का ग, इतक्या लांब दिल्ली आहे, कशी दिल्ली पर्यंत जाशील तू. पण मुंगी म्हटली, मी जाणार म्हणजे जाणार, दिल्लीला जाणार म्हणजे जाणार. मग मुंगीने इकडे काही गप्पा ऐकल्या, एक जणाला दिल्लीला जायचं होतं. मग महिला म्हणलं, मुंगीने काय केलं असेल बरं, ज्याला दिल्लीला जायचं होतं ना त्याच्या शर्टवर जाऊन बसली. पण मुंगी हुशार असल्यामुळे मुंगीने परत विचार केला, अरे याच्या शर्टवर आपण जाऊन बसलो, पण एवढासा जीव, मुंगी एवढी राहते का, एवढासा जीव आपला, थोडंसं हवा आली वारा वगैरे आला आपण उडून जाऊ ग. मग मुंगीने काय केलं, ज्याला दिल्लीला जायचं होतं त्याच्या शर्टच्या खिशात जाऊन बसले. सुंदर असा रेल्वेचा प्रवास चालू झाला. त्या मुंगीला रिझर्वेशन करायची गरज पडली नाही, कुठे तिकीट काढायची गरज पडली नाही, काहीच पडली नाही. आता ज्याला दिल्लीला जायचं होतं ना तो दिल्लीला जाऊन पोहोचला. दिल्लीला गेला, सुंदर संसद भवनामध्ये जायचं होतं. इतकं सुंदर संसद भवन, इतकं सुंदर संसद भवन. त्या संसद भवनामध्ये ना मोदी साहेबांची एंट्री होणार होती. आणि मुंगीने बघितलं, रे इथलं काय सुख अनुभवावं. पण मुंगी हुशार असल्यामुळे ना मुंगी दिल्लीला जाताना मोबाईल न्यायला विसरली नव्हती. मोबाईल मात्र दिल्लीला घेऊन गेली. आणि मुंगी तिथे पोहोचल्यावरती ना व्हिडिओ कॉल आपल्या घरच्या मैत्रिणींना केला. मग त्या घरच्या मैत्रिणी म्हणायला लागल्या, अगं बाई किती सुंदर आहे का इथलं हे, आपण तरी आपल्या मैत्रिणी सोबत गेलो असतो ना दिल्लीला तर बरं झालं असतं. आता माझा दृष्टांत संपला दानानाच आहे ना, या दृष्टांतातला सिद्धांत तुमच्या पुढे ठेवते. अरे त्या मुंगीला दिल्लीला जायला तिने संगत कोणाची केली, ज्याला दिल्लीला जायचं होतं त्याला त्याची संगत केली. मग आपल्याला जर मोक्षरूपी दिल्ली पर्यंत पोहोचायचं असेल, आपल्या जीवनातली दिल्ली म्हणजे मोक्षरूपी दिल्ली आहे. आणि आपल्या जीवनातले मोदी साहेब कोण आहे हो, माझा भगवंत आपल्या जीवनातले मोदी साहेब आहे. आपल्याला मोक्षरूपी दिल्लीला पोहोचून जर भगवंताची भेट घ्यायची असेल, आपल्याला संगत कोणाची करावी लागेल, अरे या संतांची आपल्याला संगत करावी लागेल. तेव्हा आपण त्या संगतीते काय सांगू Oh,
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. कलियुगामध्ये थोर जर म्हणायचं असेल, संतांना थोर म्हणा, साधूला थोर म्हणा. मग संतांच्या संगतीत आपण गेलं ना तर आपलं भाग्य उजळलं जातं. संतन के संग लाग रे, म्हणून आपण सुद्धा सगळे ओतूरकर आहेत ना. आज कुणाच्या संगतीत आलोय हो? अहो माझ्या संतांच्या संगतीत आलो ना. आपलं सुद्धा भाग्य उजळलं जाणार आहे संतांच्या संगतीत आल्यावरती. म्हणजे संताजी महाराज जे आहेत ना, त्या बाळाचं नाव संताजी ठेवलं. हळूहळू हळूहळू बाळ लहानाचं मोठं व्हायला लागलं आणि लहानाचं मोठं होत असताना जसं आज आपण इथं सुंदर संगीत प्रवचनाचं नियोजन केलं ना, तर त्यावेळी चाकण गावामध्ये मंदिरामध्ये ना तुकोबाराय आलेले होते आणि तुकोबारायाचा सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता हो. आणि त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आहेत ना या संताजी महाराजांचे आई वडील दोघही निघाले. पण बाळकडू घरामध्ये पाजलेले असल्यामुळं ते छोटेस बाळ आई वडिलांना म्हणू लागलं, आई बाबा ओ तुम्ही चाललात ना कीर्तनाला, मलाही येऊ द्या हो कीर्तनाला. मथाबाई म्हटले, अरे बाळा तुला तिथं करमेल का रे? आणि बोलूशी तू कीर्तनाला आल्यावरती. नाही गाई, अगं आई मला कीर्तनाला यायचंय ग तिथे. अहो छोटस बाळ हे संताजी बाळ जे आहेत ना हे आई वडिलांसोबत कीर्तनाला गेला. पण कीर्तन आता गावामध्ये कीर्तनकार आले, सगळ्यांना आनंद झालेला. आणि त्याच्यात संताजी महाराजांच्या आईने काय केलं, कीर्तनकार आलेले म्हणून तांब्यामध्ये दूध गरम करून घेतलं. मंदिरात गेल्यावरती आपण महाराजांना दूध प्यायला देऊ. पण रस्त्याने जात असताना ना एक बाबा रस्त्यावरती बसलेले होते. पोटामध्ये अहो इतकी भूक लागलेली होती. ते दूध तर महाराजांना घेऊन चाललंय ह्या मथाबाई आई साहेब. पण ते म्हणू लागले, आई खूप भूक लागली गाई, आई काही खायला भेटेल का ग? रस्त्यामध्ये असणारे बाबा म्हणतायत. तेवढ्यामध्ये संताजी महाराज आईला म्हणू लागले, आई अगं आपण मंदिरातही जाऊन हे दूध कीर्तनकार बाबांना प्यायला देणार आहे ना, पण यांना भूक लागली ग. यांना जर आपण हे दूध प्यायला दिलं तर किती बरं होईल. म्हणून आपल्या घरी कोणी पाहुणे आले असेल बघा, एक वेळेस पाहुण्याला नका करू. पण रस्त्याने जातोय, कोणी भुकेलेलं दिसतंय आपल्याला, थंडीचे दिवस आहे, एखादा भिकारी रस्त्यावरती बसलेला आहे, कुडकुडतोय तो थंडीने. आपल्या घरातून एखादं गरम उबदार मागून त्याला द्यावो. लाख मोलाचा आशीर्वाद माझा भगवंत आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांनी सुद्धा काय केलं, आईला सांगितलं, आई हे दूध दे ना यांना. आईने ते दूध त्यांना दिलं. त्या साधूने ते दूध पिलं, त्या बाबाने ते दूध पिलं आणि लाख मोलाचा आशीर्वाद छोटेसे असणाऱ्या संताजी बाळाला दिलं. आता कीर्तनामध्ये गेले, इतकं सुंदर कीर्तन झालं, सुंदर भजन चालू त्या कीर्तनामध्ये. आणि त्या कीर्तनामध्ये जे आहेत ना हे संताजी नावाचं छोटं बाळ आहे. अहो कीर्तनामध्ये इतकं मग्न झालं, इतकं मग्न झालं हे बाळ जे आहेत ना, आणि देहावरती सुद्धा राहिलं नाही हो हे बाळ. तिथं इतकं मग्न झालं तिथं, असो ऐसा कोठे आठवती नाही.
कीर्तन संपलं ना, अहो तुकोबारा यांचं वय छोटस बाळ गेलं, संताजी नावाचं छोटस बाळ गेलं. फक्त एक कीर्तन ऐकलं तुकोबारा यांचं, तर हे बाळ म्हणू लागलं, बाबा बाबा मलाही तुमच्या सोबत यायचंय हो, चला ना मला तुमच्या सोबत घेऊन. आई म्हणायला लागले, अरे आणलं तरी नसतं याला कीर्तनाला, पहिल्याच कीर्तनाला आणला आणि हे बाळ संताबरोबर जायचं म्हणतंय. आज आम्ही तुमच्या गावात आलो, जर म्हटलं एखादी दिदी सुंदर या छोट्या छोट्या मुली बसलेल्या आहे, आमच्या सोबत देता का हे बाळ, द्याल का तुम्ही? नाही देणार. म्हणून मंथाबाई आईला सुद्धा वाटलं आपण उगीच यांना कीर्तनाला घेऊन आलो, याला घरी ठेवलं असतं तर बरं झालं असतं. आईच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू यायला लागले हो. एकीकडे दुःखही होतं की बाळ म्हणताय जायचं, छोटस बाळ आपल्यापासून जाणार, पण नंतर आनंदाश्रू सुद्धा आले. पण तुकोबारायांना सांगितलं, बाळा बाळा तू अजून खूप छोटा आहे रे, थोडा मोठा हो मग मी तुला सोबत घेऊन जाईल. हळूहळू बाळ लहानाचं मोठं झालं आणि 10 वर्षाचं वय असताना, त्यावेळेस लग्न लवकर व्हायचे हो. हे संताजी महाराज 10च वर्षाचे आणि 10 वर्षाचे असताना जे आहे ना, संताजी महाराजांचा विवाह झाला. यमुना नावाची मुलगी जी आहे आणि खेड गावातली मुलगी, तिच्या बरोबर विवाह झाला. सुंदर विवाह संपन्न झाला. आता नवरदेव नवरी पण ही 10 वर्षाची संताजी आणि ती नवरी वधू केवढी असेल हो, ती वधूही छोटीशी, काहीच कळत नव्हता. दोघंही खेळायचे, बागडायचे, आनंदायचे. आणि परत एकदा तुकोबाराय जे आहेत ना, परत कीर्तनासाठी आले चाकणगावी. आता परत एकदा संताजी महाराज कीर्तनासाठी गेले आणि आता मात्र हट्ट धरला, बाबा मागच्या वेळेस तुम्ही मला येऊ दिलं नाही हो, पण आता मी कीर्तनाला येणार आणि तुमच्या बरोबर मी देहू गावामध्ये येणार. त्यावेळेस तुकोबाराय सांगू लागले, अरे बाळा तुझा नुकताच विवाह झाला रे, तुझा संसार करण्याचं वय आता, अरे तू आधी संसार कर. आणि तुकोबाराय सुद्धा सांगतात की सुखाने संसार करा बाबांनो, सुखे करावा संसार, सुखे सुखे करावा संसार, बाबा सुखाचा संसार करा, पण आषाढी कार्तिकी मात्र मला विसरू नका. सकाळ संध्याकाळ पूजा करा, असा सुखाने संसार करण्याचा आशीर्वाद जो आहे ना संताजी महाराजांना दिला. पण संताजी महाराज ऐकायला तयार नाहीत, कारण घरामध्ये बाळ म्हणून व्यवस्थित पाळलेले होते ना, घरामध्ये संपूर्ण वारकरी वातावरण होतं. जसं घरातलं वातावरण असतं ना, तसं मुलं वाढतात बघा. एक जणांना काय केलं, नको ते खाल्लं, नको ते पिलं, आला सायंकाळच्या वेळेस घरी आणि नको ते खाल्लं, नको ते पिलं का माणसाला खूप जास्त सुस्त, काही काही बोलायचं सुस्त. घरामध्ये आला आणि पत्नीला म्हणू लागला, ग मला जर देशाचा पंतप्रधान केलं ना बाई, मी देशच बदलून टाकेल ग. त्याच्यावर राहिला नाही, तो म्हणला मला जर मुख्यमंत्री केलं ना ग, मी राज्यच बदलून टाकेल. ती ऐकतच होती बिचारी, हा बोलायचा ती ऐकायची. नंतर म्हटला मला जर आमदार केलं ना, मी तालुका बदलून टाकेल आणि सरपंच जर केलं ना, मी गावच बदलून टाकेल. ती म्हटली, अहो सगळं खरं आहे, तुम्ही बाकीचं नंतर बदला, अहो पण तुम्ही लुंगी म्हणून माझा परकर घातलाय ना, या आधी बदला हो. म्हणून आहे ना लहान आणि स्वतःला बदला. आपण स्वतःमध्ये जे आहेत ना, स्वतःमध्ये बाळ करून व्यवस्थित आपल्यामध्ये रुजवा, पण ते संस्कार आपल्या घरामध्ये
आपल्या मुलांना होतील हो. विठ्ठल विठ्ठल. आज मी तुम्हाला आहे ना संताजी महाराजांचं चरित्र सांगणार आहे. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आज आपण पोळी कोणाची खातोय? या बाबांची खातोय ना, संताजी बाबांची. मग आपल्याला टाळी सुद्धा त्यांचीच वाजवावी लागेल ना. म्हणून सुंदर असं बघा, मला जेवढं अवगत झालं तेवढं चरित्र मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मग आता ह्या विवाह झाला संताजी महाराजांचा. तुकोबारायांच्या मागे लागले. तुकोबारायांनी सांगितलं ठीक आहे बाबा, देहू आणि चाकणचं काही एवढं अंतर नाही. तुला वाटलं तेव्हा येत जाय तू देहू गावामध्ये. म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा हे संताजी महाराजांना देहू गावला जायचे. सुंदर सुंदर माझ्या तुकोबारायांनी ऐकता सुंदर अभंगार म्हणावे, सुंदर अभंग रचावे. आणि त्या अभंग लिहायचं काम कोणी केलं हो? या माझ्या संताजी महाराजांनी ते अभंग लिहिण्याचं काम केलं. ओ त्यावेळेस का असं इतके सांस्कृतिक असायचे का कीर्तनाला? इतके टाळ असायचे का? माझे तुकोबाराय नाहीत ना, सुंदर असं तिथं देहूच्या डोंगरावरती जायचे, भंडाऱ्या डोंगरावरती जायचे. आता सुंदर रस्ता झाला भंडाऱ्या डोंगरावर जायला, पण तेव्हा रस्ता वगैरे काही नव्हता हो. आणि ते तुकोबाराय सुंदर सुंदर अभंग करायला लागले. तुकोबारायांचे दगडाचे टाळ जे आहेत ना, ते दगडाचे टाळ सुद्धा सुंदर सुंदर टाळ वाजायचे हो. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताळाने दगडाच्या टाळामधून काही ते अभंग. त्या दगडाच्या टाळामधून सुद्धा तुकोबाराय सुंदर 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 अभंग म्हणायचे. आणि माझ्या संताजी महाराजांनी ते लिहायचं काम केलं. असं सुंदर लिखाण काम चालू असताना ना सुंदर जी आहे ती गाथा तुकोबारायांची गाथा तयार झाली. आणि तुकोबारायांनी तिथं देहूच्या डोंगरावरती गेले की तुकोबारायांची सोयरे कोण व्हायचे हो? अहो वृक्ष वेली जे आहेत ना ते तुकोबारायांचे सोयरे व्हायचे. द्या ना दादा प्रमाण. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, सुंदर सुंदर असं भजन तुकोबारायांचं चाललेलं. सुंदर गाथा लिहून तयार झाला. पण त्यावेळेचा बघा त्रास देणारे आपल्याला लांबचे नसतात तो, आपल्या जवळचे त्रास देणारे असतात. जेव्हा तुकोबारायांचा गाथा लिहून तयार झाला ना त्याच वेळेस तुकोबारायांच्या भाऊबंदकीतले जे आहे ना तुकोबारायांना त्रास द्यायला लागले. अरे त्यावेळेचे कर्मठ ब्राह्मण सुद्धा तुकोबारायांना त्रास द्यायला लागले. अरे वेदाचा अर्थ तो आम्हासीच ठावा. अरे हा तुक्या जो आहेत ना तुकोबा सुद्धा म्हणत नव्हते. हा तुक्या जगाला उपदेश करतोय, अभंग लिहितोय, वेदाचं ज्ञान सांगतोय. हे ऐका यांना सांगण्याचा अधिकार. आणि त्या वेळच्या त्या सगळ्या देहूकरांनी ठरवलं की जी तुकोबारायांची गाथा जी लिहून तयार झाली ना ही गाथाच ठेवायची नाही हो. किती दुःख झालं असेल. ज्याच्यासाठी पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी खर्च केलं ना ते धनच आपल्या जवळ राहत नाहीये. तुकोबारायांना दुःख झालं. सगळे जण जमले आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये तो तुकोबारायांचा गाथा बुडवला हो. तुकोबारायांचा गाथा बुडवला. सगळे जण निघून गेले. पण तिथं राहिले ना तिथं फक्त माझे संताजी महाराज तुकोबारायांना सोबत राहिले हो. जिजाऊ आई साहेब होते तिथं सोबत. आणि त्यावेळी संताजी महाराजांनी वेळोवेळी त्यांना समजावायचे. कारण गुरु केलं होतं ना तुकोबारायांना. आणि माझे माऊली सुद्धा सांगतात गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शन
दर्शनी समाधान हाती तैसे. आपल्याला गुरु केल्याशिवाय अनुग्रह घेतल्याशिवाय ना आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. तसं संताजी महाराजांनी सुद्धा तुकोबा रायांकडून अनुग्रह घेतला आणि तुकोबा रायांच्या संगतीला राहू लागले. कारण गुरुचं स्थान आपल्यामध्ये कसं असतं. गुरु हा संत गुणीचा राजा, गुरु हा संत गुणीचा राजा. गुरु हा संत गुणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोके. म्हणून गुरुचा साथ दिली ती माझ्या संताजी महाराजांनी साथ दिली. अहो त्या इंद्रायणीला सुद्धा आहे ना, त्या इंद्रायणीला सुद्धा त्या तुकोबा रायांच्या गाथेचं पारायण करून घ्यायचं होतं. त्या इंद्रायणी मधून अहो ते जी तुकोबा रायांची गाथा आहे ना ती जशीच्या तशी वरती आली. जरी दगडात जरी दगडा सहित वह्या जैसा तारी येल्या लाह्या. धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ. तुकोबा रायांची गाथा जशीच्या तशी राहिली. आणि आता तर जास्तच वेळ जायला संताजी महाराजांना सारखे सारखे तुकोबा रायांसोबत राहायला लागले. आणि संताजी महाराज सुद्धा आहे ना जगाला उपदेश करायला लागले. सुंदर असा कीर्तन असला की माझ्या संताजी महाराजांनी तुकोबा रायांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवावा. पण ते सुद्धा आहे ना चाकण गावामध्ये आता संताजी महाराजांची कीर्ती व्हायला लागले ना. चाकण गावामध्ये सुद्धा सण होईना. आणि यांनी संताजी महाराजांनी काय केलं, जो तुकोबा रायांचा गाथा होता ना तो आपल्या घरी आणला. तो तुकोबा रायांचा स्व अक्षरामध्ये लिहिलेला तो गाथा घरात आणला, देवघरामध्ये ठेवला. सगळे गावातले लोक यायचे आणि त्या गाथ्याचं दर्शन घ्यायचे. संताजी महाराजांचं हृदय असं आनंदाने भरून यायचं. आपल्या गुरुची कीर्ती होते ना. अहो तो काळ देवाचा वेगळा होता हो. आता गुरुही सारखे झाले आणि शिष्यही सारखे झाले. शिष्य मोठा झालेला गुरुला सण होत नाही. आणि गुरुला असं वाटतं आपला शिष्य मोठा झाल्यावर आपल्या पुढे निघून जातो का काय. म्हणून पण त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं. सगळे जण यायचे आणि गाथ्याचं दर्शन घ्यायचे. पण चाकण गावामध्ये सण होईना ते. आणि त्याच वेळेस आहे ना शाहिस्ते खानाची स्वारी तिथे आली. अहो हळूहळू माझ्या शिवरायांची कीर्ती सुद्धा दूरवर पसरत होते. शिवरायांनी यावं एक किल्ला गड जिंकावा. आणि त्याच वेळेस शाहिस्ते खान त्या गावामध्ये आला हो. बघा आज जर माझे शिवराय नसते ना राहणार तर हे न आपल्याला मंदिरावरचा कळस जो दिसतो ना तो केवळ माझ्या शिवरायांमुळे दिसतो, माझ्या राजामुळे दिसतो. तुमच्या आमच्या कपाळावरचा कुंकू आणि माझ्या दादांच्या कपाळावरचा गंध जो दिसतो ना तो शिवरायांमुळे दिसतो. असे शिवराय होऊन गेले आणि हे शिव
जन्माला कुठं आले हो जिजाऊ आई साहेबाच्या पोटे माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली भोळा माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली भोळा एकदा आपण शिवरायांचा मोठ्या प्रेमाने जय जयकार करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. शिरोमणी संताजी जगन्नाथ महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. सुंदर अशी टाळी वाजवणार बघा. हे शिवरायांनी एक गड ताब्यामध्ये ठेवा. आणि शिवरायांनी गुरु कोणाला केलं होतं? शिवरायांचे सुद्धा धार्मिक गुरु कोण होते? तर तुकोबाराय होते. माता तुकोबाराय सुद्धा हे कोणाचे गुरु? शिवरायांचे गुरु. आणि माझ्या जगनाडे महाराजांचे गुरु सुद्धा कोण? तुकोबाराय. मग छत्रपती शिवराय आणि जगनाडे महाराज कोण झाले? दोघंही गुरु बंधू. मग गुरु बंधू झाले. आणि त्यावेळेस शाहिस्ते खानाला काही सहन होईना. शाहिस्ते खान आला, त्याने पूर्ण चाकण लुटलं. पण त्यावेळेस जगनाडे महाराज जे आहे ना, मामाच्या गावाला सुदुंबरेला गेलेले होते. तिथं माहिती कळाली जगनाडे महाराजांना की शाहिस्ते खान आला आणि चाकण गावाला लुटतोय. धो असा पाऊस चालू होता. त्या पावसामध्ये सुदुंबरे गावावरून जगनाडे महाराज निघाले आणि आपल्या चाकण गावामध्ये आले. आणि पहिली बघितली आपल्या घरामध्ये आले, लुटतोय हा शाहिस्ते खान. पण त्यावेळेस जगनाडे महाराज आपल्या घरामध्ये वाड्यामध्ये शिरले, देवघरामध्ये गेले. आणि देवघरामध्ये जो ठेवलेला होता ना तुकोबारायांचा गाथा, तो तुकोबारायांचा गाथा घेतला आणि तिथून जायला लागले. शाहिस्ते खान विचारतोय, अरे त्या पोत्यामध्ये काय भरले? या गोणीमध्ये काय भरले? माझे संताजी बाबा सांगताय, बाबा धन दौलत काहीच नाही घेतले हो मी. जी धन दौलत असेल ती लुटून द्या तुम्ही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण हा गाथा घेतलाय मी. शाहिस्ते खानाने बघितलं, रे कागद आहे जाऊ दे. जगनाडे महाराजाने तो गाथा घेतला आणि मामाच्या गावाला तेवढ्या रात्री पावसामध्ये गेले. एक बाबाचा घर ठोकला, दरवाजा ठोकला. बाबांनी सुद्धा घरामध्ये घेतला. आणि इतक्या पावसामध्ये छोटासा कुठे चालला तो? पण त्यांनी सांगितलं, बाबा हा तुकोबारायांचा गाथा आहे हो बाबा. त्या बाबांनी दर्शन घेतलं. माझे संताजी महाराज म्हटले, आपण जर आता इथं राहिलो ना तर इथे आपल्याला म्हणजे शाहिस्ते खान कोणत्याही वेळात इथे येऊ शकतो. तेवढ्या रात्री माझे संताजी महाराज जे आहेत सुदुंबरे गावी पोहोचले. धो पाऊस येतोय. मामाने दरवाजा उघडला आणि त्याच वेळेस नेमकी मथाबाई आई ज्या आहेत ना, जगनाडे महाराजांच्या आई, त्या आजारी होत्या. आजार इतका वाढला पण लक्ष द्यायला कोणी नाही, म्हणून मामाच्या गावाला होता. त्या काळे घराण्याच्या, त्या काळे कुटुंबियांमध्ये
होत्या त्यावेळेस आणि पहिल्यांदा जगणारे बाबा गेले. आईला बघितलं, दरवाजा उघडला. मामा मामा माझी आई कुठे हो? कारण बाळ बळू व्यवस्थित पाजलेले असल्यामुळं आई तर अंथरुणावरती झोपलेली. आईला बघितलं आणि जेव्हा माय लेकाची भेट झाली ना दादा ओ त्या आईला सुद्धा, आईचं हृदय सुद्धा भरून आला आणि जगणारे बाबांनी आईला सुद्धा सुंदर पुढे बघितलं ना. दोघांची भेट झाली. दोघांच्याही डोळ्यामधून घर 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 अश्रू वाहता येतो दोघांच्याही डोळ्यामधून. आई आपल्या लेकावरती प्रेम करते दादा असतो काही फायदा? बाप आपल्या मुलांवर प्रेम करतो, असतो काही आई वडिलांचा फायदा? आई बाप बघा 21 फाटके कपडे घालून फिरेलो, पण आपल्या मुलाने जर म्हटलं ना बाबा मला हे 10,000चे कपडे हवे, आई बाप आपल्या मुलाला 10,000चे कपडे घेऊन देतात. स्वतः मात्र फाटकी चप्पल घालून फिरतील आई बाप, पण मुलाने 2,000ची चप्पल जरी मागितली ना तरी आई वडील आपल्या मुलाला ती चप्पल घेऊन देत असतात. अरे काय फायदा असतो लेकुराचे हित वाहे माऊलीचे. लेकुराचे हित आपल्या लेकराला समोर बघितलं हो, आईचं हृदय भरून आला, आईचं मूळ भरून आला. पण त्या आजारी अवस्थेमध्ये आपल्या आईला जेव्हा बघितलं ना ह्या संताजी महाराजांनी, आई जवळ गेले. बाळा बाळा खूप दिवसांनी आला, इतक्या रात्रीचा दो पाऊस येतोय, त्या पावसामध्ये आलास तो बाळा. अरे आईने पूर्वाहलं, आई हे धन आणलं ग आई तुझ्या जवळ, शाहीस्ते खान आपलं गाव लुटतोय आई, हे धन घेऊन आलो मी. आईला वाटलं पैसा आणला असेल, दागिने आणले असतील, पण यांनी सांगितलं संताजी महाराजांनी आई पैसा नाही आणला ग, दागिने नाही आणले, त्या पैशापेक्षा दागिन्यापेक्षा मला आई हे धन जास्त महत्वाचं आहे. तो गाथा आई पुढे ठेवला दादा नो, आणि त्या आईने मथाबाई आईने तो गाथा छातीला लावला होता दादा छातीला लावला, दर्शन घेतलं त्या गाथ्याचा आणि तिथेच आई साहेबांनी आपला प्राण सोडला. आता मात्र ढसा 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 संताजी महाराज रडायला लागले. आई बाबा तर लवकर सोडून गेले ग, पण एकमेव आधार आहे माझ्या जीवनामध्ये तू होती आई तू सुद्धा मला सोडून गेली ग. आई काय इतक्या लवकर सोडून गेले, पण नियती पुढे दादा कुणाचे काही चालत नाही हो. काय म्हणजे आपल्याला माहित असतो का हो? जीवन जगत असताना क्षणाचा सुद्धा भरोसा आपला नाही आहे का? क्षण भरपूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. म्हणून बघा क्षणाचा सुद्धा भरोसा नाहीये, आणि घडी घडीला क्षणाला आपली वाट बघत असतो आपण जीवन जगत असताना. म्हणून माझे नाथ बाबा हरिपाठामध्ये सुंदर प्रमाण देतात. घडी घडी काळ वाट याची Yeah.
पाहे अजूनही किती आहे अवकाश हरी मुखे गाता हरपली चिंता त्या नाही माहुता जन्म घेणे. बघा चिंता आणि चिंता या दोन्ही सख्या जोड्या बहिणी. म्हणून चिंता करण्यापेक्षा माझ्या भगवंताचं चिंतन केलं ना, स्मरण केलं ना, भगवंत आपल्यासाठी धावून येत असतो. म्हणजे दादांना ताईंना सांगा ना, किती चिंता केली आपण म्हणजे भगवंत आपल्यासाठी येलो. चिंता जर जास्त केली ना तर बघा पंढरपूरची त्र्यंबकची वारी सोडून आपल्याला वारी कुठली करावी लागते, हॉस्पिटलची वारी आपल्या पाठीमागे लागते. म्हणून चिंता करण्यापेक्षा चिंतन करा, नामस्मरण करा. पण आपण जे करायचं ते करत नाही आणि बंदच करत बसतो. आई साहेब या संताजी महाराजांना सोडून गेल्या. आईचा तिथं अंत्यविधी केला आणि परत आता हे चाकण गावाला आले. सुंदर असा यांचा प्रपंच चालू झाला. पण प्रपंच करत असताना सुद्धा भगवंताचं नाम स्मरण यांनी सोडलं नाही. आपण जर संतांच्या सहवासामध्ये गेलो ना, अरे एका देवाकडे जर गेलो तर देवाकडे फक्त सज्जन सुधारतो, दुर्जन सुधारत नाही. पण आपण संतांकडे जर गेलो ना, किती दुर्जन असू द्या, संतांच्या कारखान्यामध्ये एकूण दुर्जन टाकायचा आणि पुढे कोण होऊन निघतो, सज्जन होऊन निघतो. वाल्या कोळी संतांच्या कारखान्यामध्ये टाकला, पुढे कोण होऊन निघाला, तो वाल्मिकी ऋषी म्हणून पुढे होऊन निघाला ना. म्हणून संतांच्या सहवासामध्ये जा आणि माझ्या संतांसोबत राहिलेलं आपल्या जीवनाचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढले. संत दर्शनी हा लाभ पद्म नाभ जोडला. पण आपल्याला जर वारकरी संप्रदाय द्यायचे असेल ना बघा, आपल्या स्तुतीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. हो, जेवढी आपली निंदा झाली ना तेवढी आपली प्रगती होत राहते. पण स्तुती जर झाली ना तर आपण त्या प्रगतीपासून लांब जात असतो. बघा एका गावामध्ये ना तिघी जणी बहिणी राहायच्या. इतक्या सुंदर दिसायला. स्तुती माणसाची केली ना तर कसं माणूस त्याच्यामध्ये बघा भारावून जात असतं. तिघीही बहिणी इतक्या सुंदर दिसायला पण त्यांचं लग्नच जमत नव्हतं. वडिलांना मोठी काळजी वाटली, अरे इतक्या सुंदर मुली दिसायला आपल्या तिघी मुली, पण का लग्न जमत नाही. पाहुणे यायचे, जेवण करून निघून जायचे. पण आता पाहुणे आले, लांबचे पाहुणे आले. वडिलांनी सांगितलं, विठ्ठल विठ्ठल. वडिलांनी आपल्या तीनही मुलीला सांगितलं, बाळांनो आज तुम्हाला पाहुणे बघायला येत आहे, पण तिघीने काहीच बोलायचं नाही. स्वयंपाक करायचा, सगळं करायचं, पण बोलायचं नाही. मुलीने इतकं सुंदर कोशिंबीर केली. वरण बनवू नका, पुरणपोळी बनवू नका, खीर बनवू नका, सुंदर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या. पाहुणे आले, जेवण केलं पाहुण्यांनी, पण एकही मुलगी बोलत नाही. का बोलत नाही बरं? आणि त्याच्यामध्ये एक थोडे वयस्कर ज्येष्ठ नागरिक होते. ते म्हटले, अरे मुलीने तर सुंदर स्वयंपाक केला, पण का बरं या मुली बोलत नाही नेमकी? मग पाहुण्याला माहिती आता आपण जर स्तुती केली ना या मुलींची तर मुली बरोबर बोलतील. म्हणून कुठेही पाहुणे बघायला जायचं असेल ना दादांनो, मित्राला येण्यापेक्षा आपल्या घरात ज्येष्ठ नागरिक असतील ना त्यांना घेऊन जा. कारण आपल्यापेक्षा 2 पावसाळे त्यांनी जास्त बघितलेले असतात ना. मग पाहुणे तिथं बसले आणि बाबा म्हटले, वा काय सुंदर कढी केली, काय सुंदर शिरा केला, काय सुंदर स्वयंपाक केला. बरं मुलींना सांगितलेलं होतं बोलायचं नाही, पण स्तुती केली ना तर त्या मुली होत्या. एक होती बोबडी, दुसरी होती गेंगाने
आणि तिसरी जी होती ती तुतारी होती. त्याच्यामधली जी बोबडी होती ना, पाहुणे म्हणत होते अगं सुंदर सुंदर कढी झाली, खूप सुंदर कढी केली, कोणी केली बरं कढी आणि काय काय घातलं बरं त्याच्यात. ती बोबडी मुलगी पुढे आली, ती म्हणते काय सांगावं पाहुणा, अहो जीव घातलं, मिलू घातलं, सुंदर कढी केली, कढी वालो का पली पली, घेता का थोली थोली. अहो त्या पाहुण्यानं ऐकलं, पाहुणे बसले असतील का होते तर पाहुण्यानं ऐकलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा ती होती ना तुतारी, ती म्हटली कशाला बोलली, कशाला बोलली, अगं मोडलं आता आपलं लग्न मोडलं. आणि तेवढ्यामध्ये जी गेंगाणी होती तिनं तरी गप्प राहा, ती म्हणे कशाला बोलली. म्हणून बघा, स्तुती जर आपल्याला केली ना दादांना तर स्तुती जर आपली केली तर आपला परमार्थ होत नाही हो. पण परमार्थ द्यायचा असेल तर त्या स्तुतीपासून लांब राहा. या तिघी मुलींना काय सांगितलं होतं वाटलं नाही, बोलायचं नाही. बोलल्या नसत्या तर निदान लग्न जमलं असताना, जमल्यावरती पाहिलं असतं काय करायचं ते. पण तिघी बोलून उठल्या, त्याच्यामुळे तिघींचाही विवाह मोडला गेला. म्हणून परमार्थ द्यायचा असेल, 7 षडविकार आहे, ही षडविकार सुद्धा आपण बाजूला टाकले पाहिजे. षडविकार आपण जोपर्यंत बाजूला टाकत नाही ना, तोपर्यंत आपण परमार्थामध्ये यशस्वी होत नाही. माझ्या संतांनी तेच केलं हो. म्हणून या संतांचा आदर्श डोळ्यासमोर हा दादाला पाहिलं. संत सुद्धा स्तुतीपासून लांब राहिले आणि काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार याच्यापासून सुद्धा हे माझे संत जे आहेत ते लांब राहिले. आणि जगणारे महाराजांनी बघा, संतांच्या सहवासात गेलं ना तर पहिल्याला सुद्धा सुधारण्याचं काम संतांनी केलं हो. माझ्या संताजी महाराजांनी सुद्धा तेच केलं दादांना ताईंनो. त्यांनी का आपला परमार्थ सोडला का, संतांनी आपला संसार सोडला का, त्या संसारामध्ये राहून त्यांनी परमार्थ केला. सुंदर घाणा आहे ना, तेलाचा घाणा, तो तेलाचा घाणा माझ्या संताजी महाराजांनी चालवावा. आणि संताजी महाराजांच्या बैलाचं नाव जे होतं ना, सखा नाव होतं बैलाचं नाव. पण संताजी महाराजांनी तो घाणा करत असताना, तो घाणा चालवत असताना ना, सुंदर माझ्या भगवंताचं भजन करावं. आणि तेच संस्कार जे आहेत ना, ते संस्कार त्या बैलावरती सुद्धा झाले होते. संताजी महाराज भजन कोणाचं करायचे, माझ्या भगवंताचं भजन करायचे. जे संताजी महाराजांनी घाणा हाता जे भजन केलं ना, घाणा चालवताना जे भजन केलं ते 2 मिनिटं ते सुद्धा आपण भजन इथं करणार. म्हणून सुंदर हाताने टाळी मुखाने भजन करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल विठ्ठल
अभंग म्हणावे. पण एकदा झाला असं की संताजी महाराजांना बाहेर जावं लागलं कामानिमित्त. 8 दिवसाचं तेल काय ते करून ठेवलं आणि 8 दिवसाचं तेल आता गावामध्ये द्यायचं तेवढं तेल करून ठेवलं. पण संताजी महाराजांना नेमकी यायला वेळ झाला हो. 15 दिवस झाले तरी संताजी महाराज येते ना लवकर. आणि त्यावेळेस जी यमुनाबाई नावाची पत्नी आहे गावकरी यायचे, अगं यमुने सगळं तेल आमच्याकडे संपलं गा, आता तेल दे ना बाई. कसं करावं आता, पती तर काय गावाहून येते ना. तेव्हा पुतण्याला सोबत घेतला आणि सांगितलं आपण आता स्वतः या बैलाला झुंपू, सगळ्याला झुंपू त्याला आणि आपण स्वतः तेल पाडू. पण सगळ्याला झुंपलं. सुंदर सुंदर हिरवी पेंट खाऊ घातले. पण तो बैल जो आहे तो जागता सुद्धा पुढे हले ना हो. आणि इतकं मारलं त्याला, सुंदर खाऊ घातला तरी हा बैल काय खाण्याचा का पुढे सरकत नाही. ना विलाज झाला. पण 15 दिवसानंतर जेव्हा संताजी महाराज घरी परत आले आणि सांगितलं, पुतण्याने सांगितलं काका अहो या बैलाला किती खाऊ घातलं, सुंदर सुंदर खायला घातलं, पण बैल काय झाले ना हो. अहो भक्त माझे तुकोबा राय गेले. तुकोबा रायांनी बैलावरती थाप मारली. सुंदर पांडुरंग परमात्म्याचं भजन करायला लागले. संताजी महाराज भजन करताय त्यावेळेस आणि भजन करत करत पांडुरंग परमात्म्याला आळवताय. तर तो बैल जो आहे ना तो बैल घाण्याचा बैल सुद्धा चालायला लागला होता जाणवतायनं. म्हणून माझ्या संतांच्या सहवासामध्ये जर आलं ना आपण तर सुधारतो, पण बैलाला सुद्धा सुधारण्याची ताकद कोणामध्ये संतांमध्ये आहे. तो म्हणून संगत करायची असे संतांची संगत करत जा आणि संतांच्या संगतीत होऊ नये ना. आपल्या जीवनाचा सर्व शीनभाग जो आहे ना तो निघून जात असतो. आज आम्हाला सुद्धा सुंदर अशा माझ्या जगणारे महाराजांचं दर्शन घडलं आणि आमच्या जीवनातला सुद्धा शीनभाग निघून गेला हो. धन्य आजी दिला आणि त्याच संताजी महाराज गावामध्ये तेल पोचवण्याचं काम करायचे. पण देऊला सुद्धा मंदिरामध्ये तेल घेऊन जायचे हो. पण संतांनी बघा संसार सोडला का आपला, सोडला का दादांना काही संसार सोडला नाही. असो ने संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आपण आपल्या संसारामध्ये राहा, पण संसारामध्ये असताना भगवंताचं नामस्मरण करायला मात्र विसरू नका. आज माझ्या संताजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आज पवित्र असा प्रदोष सुद्धा आहे. संत म्हणजे संत आपला देह जो ठेवतात ना तो विशेष अशा पर्व कालावरती संत आपला देह ठेवतात. तुकोबा रायांना गुरु करून घेतला, पण दोघांचे ठरलं एकमेकांमध्ये. तुकोबा राय म्हटले मी जर आधी गेलो ना तर तुम्ही माझ्या अंत्यविधीसाठी यायचं. आणि आता संताजी बाबा सुद्धा तुकोबा रायांना सांगू लागले मी जर आधी गेलो तर तुम्ही माझ्या अंत्यविधीसाठी आले पाहिजे. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं, सांगितलं. पण झालं असं की नेमकी संताजी महाराजांच्या आधी वयाचं 41 वर्ष होत. फाल्गुन वद्य द्वितीय यायचा दिवस आणि त्या दिवशी आहे ना आधी होळी पौर्णिमा झाली. होळी पौर्णिमेला तुकोबा सगळ्यांना म्हणत होते
अरे मी जातोय, यायचं का मला कोण माझ्यासोबत, मी वैकुंठाला चाललोय. पण सगळ्यांना वाटलं तुकोबाराय असंच सांगताय. पण होळीचा सण होऊन दिला आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला आहेत ना, आवलीला सांगू लागले तुकोबाराय, अगं मी चाललोय का बाई, माझ्या मूळच्या घराला चाललेलो आहे. येते का? आवलीला असं वाटलं की आपले पतिदेव जे आहेत ना चेष्टा करतायत. आवलीला खरं वाटलं नाही तुकोबाराय म्हणायच्या तेव्हा मला विमान घ्यायला आलं ग आवली. पण आवलीने ऐकलं नाही, आवली घरामध्येच राहिले. आणि त्यावेळेस तुकोबाराय आहेत ना दादा सदेह वैकुंठाला निघून गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घाला तुकोबाराय सांगत होते. सदैव वैकुंठाला गेले. मग आवली आली, ओ धनी ओ धनी ओ धनी करायला लागले. पण धनी तर काय समोर नाही. बघा माझ्या तुकोबारायांना तीनदा परत यावं लागलं वैकुंठामधून. नंतर जेव्हा तुकोबारायांची मुलगी भागीरथीला समजलं, भागीरथी आली, बाबा बाबा तुम्ही मला भेटल्याशिवाय कसे गेले हो बाबा. भागीरथी करती धावा आणि बाबा गेले कोण्या गावा. मुलीचा जीव सुद्धा बापामध्ये खूप असतो, बापाचा जीव सुद्धा मुलीमध्ये खूप असतो. भागीरथीला जेव्हा काल भागीरथी आली धावा करते रडते तुकोबारायांसाठी. तुकोबारायांना परत वैकुंठामधून यावं लागलं. आणि तुकोबाराय जसे संताजी महाराज शिष्य होते ना तुकोबारायांचे, तसे निळोबाराय सुद्धा शिष्य होते. पण निळोबारायांना वाटलं आपणही जावा आणि तुकोबारायांचं दर्शन घ्यावं. पण निळोबाराय दर्शनासाठी निघाले तुकोबारायांच्या. पण झालं असं की निळोबाराय पोचायच्या आतच तुकोबारायला सदैव वैकुंठाला निघून गेले. भेटण्याची जी आर्द्रता आहे ना निळोबारायांना, तुकोबारायांना भेटण्याची आर्द्रता होऊन गेली. आणि निळोबारायांनी तिथं आले आणि धरणं मानले. भगवंताचं नामस्मरण करतायत, तुकोबारायांचं नामस्मरण करतायत. पण त्याच वेळेस जे आहेत ना तुकोबाराय, इकडे माझ्या तुकोबारायांचं नामस्मरण झालो. पण वैकुंठामधून जे आहेत ना तुकोबारायांना कर्मेना. पण भगवंताला परीक्षा बघावी वाटली निळोबारायांची. भगवंत स्वतः आले आणि निळोबारायांसमोर उभे राहिले. पण निळोबाराय म्हणताय, ए देवा तुला कोणी बोलवलं रे, तुला आमंत्रण दिलं होतं का मी, का आला तुम्ही ना आमंत्रणाचा इथं. मला तुला भेटायचं नाही रे, मला माझ्या गुरूंना किती ताकद आहे हो संतांमध्ये. देव समोर उभे राहिले पण तूच लागी येथे बोलाविले कोणी, प्रथिल्या वाचवणे आला असेल का देवा, तुला का बोलवलं का. अरे मला माझ्या तुकोबारायांना भेटायचंय. परत सदैव वैकुंठामधून दुसऱ्यांदा तुकोबारायांना यावं लागलं. आता दुसऱ्यांदा तुकोबाराय आले. पण जगनाडे महाराजांनी सुद्धा संताजी महाराजांनी काय वचन घेतलेलं होतं, तुकोबाराय आधी निघून गेले. पण मी जेव्हा जाईल ना, कोणी आधी जावो किंवा नंतर जावो, एकमेकाच्या मौतीला अंत्यविधीला यायचं. आणि जगनाडे महाराजांनी आपलं कार्य संपलेलं झालं काही संत जास्त दिवस राहत नाही हो. त्यांचं कार्य संपलं की संत जे आहेत ना या जगाचा निरोप घेत असतात. संताजी महाराजांचं जेव्हा कार्य संपलं आणि संताजी महाराजांनी सुद्धा या जगाचा निरोप घ्यायचा ठरवला. पण संताजी महाराजांनी जगाचा निरोप कधी घेतला,